नमस्कार मित्रांनो. आज आपण लासूर स्टेशन या ठिकाणी एका नवीन प्रोजेक्टवर आलोय. या ठिकाणी आज आपण 5 किलोवॅटचा 3 फेज टाटा कंपनीचे सोलर सिस्टम वरती इन्स्टॉल केलेले आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व डिटेल याच्या पुढे दाखवण्यात येईल. आणि हे सिस्टम आजपासून नेट मीटरिंग प्रोसेसमध्ये चालू झालेलं आहे. कारण की आपण या ठिकाणी आज नेट मीटरचं इन्स्टॉलेशनचं काम देखील कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यामुळे ते देखील आज सुरळीतपणे या ठिकाणी वर्किंग कंडिशन मध्ये चालू झालेले. तर चला बघू आपण या ठिकाणी इन्व्हर्टर आपण कशा पद्धतीने माउंट केलं, डीसीडीबी एसीडीबी कसे लावले, प्रोजेक्टची हाईट काय दिली, पॅनल कसे इन्स्टॉल केले, हे सर्व डिटेल पुढे बघू. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी जनरेशन मीटर आणि नेट मीटर इन्स्टॉलेशनचं काम केलेलं आहे. तर बघू शकता, हे जे बॉक्स बघितला तर हा नेट मीटरचा आहे. पण या बॉक्समध्ये आपण जनरेशन मीटर या ठिकाणी एलएनके कंपनीचं इन्स्टॉल केलेलं आहे. जे की इथे आर्मर्ड केबल असल्यामुळे ही केबल या बाजूला पुरत नव्हती. त्यामुळे या बॉक्स मधलं मीटर आपण या बॉक्समध्ये आणि या बॉक्स मधलं मीटर या बॉक्स मध्ये लावलंय. तर या ठिकाणी आपण 3 फेजचं नेट मीटर लावलेलं आहे. तर किंबल या ब्रँडचं हे मीटर या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे. 3 फेज मीटर आपल्याला साईजला मोठं बघायला भेटतं. आणि याच्यामध्ये मीटरमध्ये इथं कुशल यू, त्याच्यानंतर याचा सिरियल नंबर आपण इथे बघू शकतो. मॅन्युफॅक्चरिंग डेट 11/25 ला हे तयार झालेले आहे. आणि मॅन्युफॅक्चर किंबल प्रायव्हेट लिमिटेड UP. तर या कंपनीने हे मीटर बनवलेले आहे. तर याचा TOD मीटर हे आहे. तर KWH VRH कसं वर्किंग करतं, तिथं 3x240 वोल्ट म्हणजे 3 फेज 240 वोल्ट मध्ये हे मीटर आहे. आणि 10-60 एम्पियर आपण ज्याला बोलतो, तर त्याच्यामध्ये हे मीटर आलेलं आहे. याची जी फ्रिक्वेन्सी 50 Hz आहे. आणि क्लास 1 27 सेल्सिअस टेम्परेचर पासून हे वर्किंग करतं. आणि याची 10 वर्ष माझ्या अंदाजाने वॉरंटी असेल, गॅरंटी पिरियड म्हणून GP लिहिलेलं इथं, गॅरंटी पिरियड 10 इयर. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर इथं बघू शकता मेड इन इंडिया RDSS स्कीम मध्ये हे आलेले आहे. आणि इथे आपल्याला 3 लाईट बघायला भेटतात. याच्यामध्ये IMP KVARH ह्या लाईट खाली जे 1600 दिलेले आहे. त्याच्यानंतर 1600 IMP KVARH इथं पण आपल्याला सेम बघायला भेटतं. त्याच्यानंतर इथं एक QR कोड आपल्याला बघायला भेटतो. आणि खाली इथं एक डेट अजून आपल्याला बघायला भेटते. तर ही डेट कशाची आहे ते त्याच्याबद्दल काही आयडिया नाही. आणि प्रॉपर्टी ऑफ MACDCL म्हणजे MACDCLचं हे मीटर आहे म्हणून आपण या ठिकाणी बघू शकतो. आणि 3 फेजचे कनेक्शन आपण या ठिकाणी केलेले आहे. हे जे केबल आहे मित्रांनो, तर यांच्याकडे इलेक्ट्रिक कार आहे. तर ते कार चार्जिंग साठी हे केबल आपण या ठिकाणी त्यांना कार चार्जिंगचा सप्लाय इथून प्रोव्हाइड केलेला आहे. आणि हे इनपुटचं केबल आहे, आर्मार्ड केबल या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतंय. त्याच्यानंतर हे केबल आपण जे आलेले आहे, तर आपल्याला जनरेशन बॉक्स मधून हे केबल इथं आलेले आहे. म्हणजे जे सोलारचे युनिट जनरेट होईल, तर ते इथं याला कनेक्ट केलेले आहे आपण. आणि त्याच्यानंतर आउटपुटला हे जे फ्लेक्झिबल पाईप आहे, तर घराच्या आउटपुटमध्ये हे फ्लेक्झिबल पाईप मधून या MCB मध्ये सप्लाय केलेले आहे. हे MCB मधून आर्मार्ड केबल थ्रू हा घरामध्ये यांचा जो बॉक्स येतो त्याच्यामध्ये हा सप्लाय गेलेला आहे. त्याच्यानंतर जे वरतून सोलरचे केबल आलेले होते, हे 4 केबल आपल्याला इथे इनपुटला बघायला भेटतात. आणि 4 आउटपुटला बघायला भेटतात, जे की आपले नेट मीटर मध्ये गेलेले आहे. तर त्याच्यानंतर इथं यांचं EV स्टेशन आहे गाडी चार्जिंगचं. आणि या ठिकाणी जर बघितलं आपण, तर आपण 3 अर्थिंग ज्या प्रत्येक प्रोजेक्टवर करत असो, तसं इथं LA, AC आणि DC या 3 अर्थिंग आपण या बॉक्स मध्ये दिलेले आहे. आता चला वरती कशा पद्धतीने आपण पॅनल इन्स्टॉल केले ते दाखवतो. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी गुडवी कंपनीचा आपल्याला टाटा कंपनीकडून इन्व्हर्टर भेटलं होतं. तर ते आपण या प्रोजेक्टमध्ये या ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहे. आणि हे 3 फेजचे इन्व्हर्टर आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये बघू शकता आपल्याला डबल MPPT बघायला भेटतात. तर आपण एकाच MPPT मध्ये आपले 9 पॅनल असल्यामुळे एका MPPT मध्ये याचा सप्लाय कनेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड हा आपल्याला एक DCDB बॉक्स या ठिकाणी प्रोव्हाइड झालेला आहे. तर याच्यामध्ये पण जर बघितलं आपण तर आपल्याला डबल MPPTचं सिस्टम या ठिकाणी बघायला भेटतं. तर आपल्याला रिक्वायरमेंट सध्या सिंगल MPPTची होती, त्याच्यामुळे आपण सिंगल MPPT मध्ये याचा सप्लाय कनेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं बाजूला, तर हा आपल्याला ACDB बॉक्स या ठिकाणी बघायला भेटतोय. आणि याच्यात RYB असे 3 लाईट आपल्याला बघायला भेटतात, रेड, ब्ल्यू आणि येलो. तर इथं एखादा जर लाईट ऑफ कंडिशन मध्ये आपल्याला शो होत असेल, तर तो फ्यूज नाहीये असं आपण त्याला गृहीत धरू शकतो. आणि त्याच्यानंतर खाली इथे या ACDB बॉक्स मध्ये SPD आणि MCB लागलेली आहे. ही 4 पोल MCB या ठिकाणी हॅव्हल्स कंपनीची लागलेली आहे. तर जो खालून मीटर जवळून जो सप्लाय आलेला आहे, तो या ACDB बॉक्स मध्ये कनेक्ट झालेला आहे.
एसीडीबी बॉक्स थ्रू हा सप्लाय या आपल्या गुडवीच्या इन्व्हर्टरला या ठिकाणी गेलेला आहे. त्याच्यानंतर गुडवीच्या इन्व्हर्टरमध्ये जो पॅनल थ्रू जो सप्लाय आलेला आहे तो सप्लाय या डीसीबीडीबी बॉक्स मध्ये आलेला आहे आणि डीसीडीबी बॉक्स मधून तो सप्लाय इथं आपल्याला इन्व्हर्टर मध्ये इनपुट होताना दिसतोय आणि ह्या डीसीचं एसी मध्ये रूपांतर करून हा जो इन्व्हर्टर आहे तो जो सप्लाय आपल्या एसीडीबी बॉक्स मध्ये प्रोव्हाइड करतो आणि तिथून तो सप्लाय आपल्याला जनरेशन मीटर थ्रू नेट मीटर मध्ये गेलेला बघायला भेटतो. त्याच्यानंतर इथे एक इन्व्हर्टरची बॉडी अर्थिंग म्हणून आपण 2.5 केबलने या इन्व्हर्टरला एक बॉडी अर्थ देखील केलेली आहे आणि या ठिकाणी एक आपल्याला वायफाय किट म्हणून एक डोंगल बघायला भेटतंय. तर या डोंगलचा बेनिफिट हा होतो मित्रांनो, या इन्व्हर्टर मध्ये सध्या हे वर्किंग कंडिशन मध्ये आहे किंवा नाहीये आणि वर्किंग कंडिशन मध्ये आहे तर किती पॉवर जनरेट करतंय, तर ह्या सर्व गोष्टी आपण ऑनलाईन ऍप थ्रू मॉनिटर करू शकतो मोबाईल थ्रू. ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी शो करेल की आपण त्या कशा बघायच्या. तर इथं एक गुडवीचं नाव आणि वरती आपल्याला लोगो बघायला भेटतो. त्याच्यामध्ये ह्या इन्व्हर्टर मध्ये इथं एक आपल्याला ग्रीन कलरचा लाईट बघायला भेटतोय आणि पॉवरचा जो लाईट आहे तो रेड कलर मध्ये 1 सेकंदानंतर 3 वेळेस ब्लिंक होताना बघायला भेटतोय. त्याच्यानंतर इथं खाली एक इंडिकेटर आहे आपल्याला, जर काही प्रॉब्लेम आला तर हे इंडिकेटर मध्ये लाईट ऑन होईल. आता इथं जर बघितलं डिस्प्लेमध्ये तर इथं नॉर्मल पॅक 4287 वॅट म्हणून आपल्याला शो होत आहे. म्हणजे हा जो सिस्टम मित्रांनो तर हा पूर्ण 5 किलोवॅटचा सिस्टम आहे आणि आता जी वेदर कंडिशन आहे यानुसार जो सप्लाय आपल्याला इथं बघायला भेटतोय तर 4.2 ते 4.3 म्हणजे ऍक्च्युअल कोणतं पण सिस्टम जेवढी पॅनलची रेडियन्स आहे तर त्याच्यापेक्षा थोडस कमी त्याचं जनरेशन बघायला भेटतं. आणि काही काही कंडिशन मध्ये पॅनल जर फुल क्लिनिंग कंडिशन मध्ये असेल, एकदम वेदर कंडिशन बेटर क्वालिटीची असेल आणि सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर असेल तर हे आपल्याला 5 किलोवॅट पर्यंत पण ऍट अ टाइम शो होत असतं. पण आता पॅनल बसून आपल्याला या ठिकाणी 15 ते 20 दिवस झालेले आहे आणि तेव्हापासून हे पॅनल क्लिनिंग कंडिशन मध्ये नाहीये. त्याच्यामुळे देखील हा इथे आपल्याला कमी रिडिंग बघायला भेटत असतात. तर या ठिकाणी इन्व्हर्टरच्या या बाजूला आणि पलीकडच्या बाजूला डिटेल्स आहे. या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला पीव्ही व्होल्ट इनपुट आउटपुट या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहे. आणि या बाजूला जर बघितलं तर वायफाय ऑन असल्यावर कोणता लाईट लागल आणि आपल्याला आता ते 2 वेळेस ब्लिंक होताना दिसतंय. ते वायफाय नॉट कनेक्टेड म्हणून हा लाईट आपल्याला पॉवरचा 2 वेळेस 1 सेकंदाला पर सेकंदाला ब्लिंक होताना या ठिकाणी दिसतंय. आणि इथं लिहिलेले आहे हा जो ग्रीन कलरचा लाईट जर ऑन असेल तर इन्व्हर्टर ऑन आणि जर तो लाईट बंद असेल तर इन्व्हर्टर ऑफ, असा या लाईटचा अर्थ होतो. त्याच्यानंतर खाली जे आहे फॉल्टीचा सिम्बॉल जो आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये जर लाईट लागेल नसेल तर नो फॉल्ट आणि रेड कलर लाईट असेल तर इन्व्हर्टर फॉल्ट. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे. म्हणजे किती प्रॉपर पद्धतीने किती इझिली ह्या सर्व गोष्टी या कंपनीने या इन्व्हर्टरवर बाजूला मेन्शन देखील केलेले आहे. आता जर बघितलं आपण तर या ठिकाणी आपण एक स्ट्रक्चर इन्स्टॉल केलेलं आहे सोलरचं आणि या स्ट्रक्चरला जर बघितलं इथं आपण ब्लॉक बनवले सिमेंटचे आणि खाली वॉटर प्रूफिंग फोडून आपण हे काम या ठिकाणी पूर्णपणे कम्प्लीट केलेलं होतं. आणि टोटल आपल्याला इथं 5 लेग बघायला भेटत आहे. एक लेग जो आहे आपण तर हे वरच्या स्लॅबवरती माउंट केलेला होता आणि या ठिकाणी GI चे पाईप आपण GIGP जे बोलतो तर त्या क्वालिटीचे 72 बाय 72 मध्ये लेगला पाईप यूज केले होते. राफ्टरला देखील आपण तेच पाईप यूज केले होते. पर्लिंगला आपण 50 बाय 50 चे पाईप यूज केले होते. वॉकवे आणि सीडी मध्ये 25 बाय 50 चे पाईप यूज केले होते. त्याच्यानंतर हे ज्या टाईपनी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मी बोलत असतो की आपण HMS क्वालिटीचा पारसचा पाईप वापरतो तर या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या गोष्टी मेन्शन आहे. जर व्हिडिओ तुम्ही जवळून बघत असाल तर इथं सर्व लिहिलेलं आहे. पारस इंडिया 25 mm 3 मीटर HMS म्हणजे सगळ्यात हाय क्वालिटीची जी पाईप येतो तो. त्याच्यासमोर हेवी देखील लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर हा काहीतरी पाईपचा कोड आहे, त्याचा बॅच नंबर आहे आणि RCHRLPB हा त्यांचा काहीतरी कोड आहे. एपेर आलेस म्हणून इथं फायर प्रूफ म्हणून लिहिलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपल्याला याची स्ट्रक्चरची आर्चिंग या ठिकाणी प्रॉपर केलेली बघायला भेटते. आणि हा जो पाईप आहे जो आपण केबलिंगसाठी यूज करत असतो हा प्रॉपर GI क्लॅम्प यूज करून आपण प्रत्येक ठिकाणी जसा इन्स्टॉल करतो त्याच टाईपने त्याच प्रकारे आपण या ठिकाणी देखील इन्स्टॉल केलेला बघायला भेटतोय. आणि किती प्रॉपर पद्धतीने या साईडचं इन्स्टॉलेशन एक प्रॉपर हाईट देऊन केलेले आहे. कारण की या ठिकाणी हाईटचा काय प्रॉब्लेम होता, हा जो टावर आहे हा पण वरच्या बाजूला होता आणि या जो खालची जागा आहे ही यूज मध्ये घ्यायची होती. या ठिकाणी एक जिम बनवायची आहे
तर त्या उद्देशाने आपण या प्रोजेक्टची हाईट दिलेली. कोणत्या जरी व्हिडिओमध्ये बघितलं आपण 10 ते 12 फूट कोणत्याच प्रोजेक्टमध्ये हाईट देत नाही. पण यांना या जागेचं युटिलायझेशन करायचं होतं. त्याच्यामुळे आपण ही हाईट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली होती. आणि या ठिकाणी आपली सिस्टम देखील इन्स्टॉल होत नव्हतं. कारण की हा जो पाठीमागचा जो स्लॅब होता त्याच्यामुळे पाठीमागचे आपल्याला पॅनल त्या लेवलला घेता येत नव्हते. ते देखील एक या ठिकाणी अडचण होती. आणि आता वरती आपण याला क्लिनिंग पर्पजसाठी जसा वॉकवे प्रत्येक ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो त्याच टाईपने या ठिकाणी देखील एक वॉकवे प्रोव्हाइड केलेला आहे. आणि वरती क्लिनिंगसाठी सीट देखील आपण या ठिकाणी यांना दिलेली आहे. तर आता वरती जाऊन बघू आपण कशा पद्धतीने हे पॅनल आहे आणि कोणत्या ब्रँडचे आपण यूज केले त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल. इथं खाली जर बघितलं आपण तर प्रॉपर केबल टाय यूज करून हे सगळं सिस्टम या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे. आणि कुठेही कोणतंही केबल आपल्याला ओपन कंडिशन मध्ये बघायला भेटणार नाही. एकदम प्रॉपर आणि नीट क्लीन पूर्णपणे ही सिस्टम आपण इन्स्टॉल केलेले आहे. प्रत्येक सिस्टम देखील आपला असंच याच कंडिशन मध्ये आपण बनवत असतो. हा जो प्रोजेक्ट देतो आपण तर याची 5 वर्षाची जी वॉरंटी असते आणि मेंटेनन्स असतो हा वेंडरकडे असतो. 5 वर्ष आपल्याला त्या सिस्टमला बघायचं काम पडलं नाही पाहिजे या टाईपने आपण प्रत्येक सिस्टमची इन्स्टॉलेशन करत असतो. आणि 25 वर्ष हे सिस्टम कस्टमरचा पर्पज असतो त्या पद्धतीने घेत असतो. तर त्या पर्पजच्या उद्देशाने त्यांचा उद्देश देखील साध्य झाला पाहिजे. तर त्याप्रमाणेच आपण या सिस्टमची क्वालिटी प्रत्येक ठिकाणी बघायला भेटते. आणि जर अदर प्रोजेक्ट जर बघितले तुम्ही तर एक कमी रेटमध्ये काम करायचं आणि कमी क्वालिटी द्यायची. जसा रेट देऊ तशी क्वालिटी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायची. तर आपण त्या गोष्टीला कुठंतरी दुरावा दिलेला आहे आणि एकदम प्रॉपर कंडिशनमध्ये सिस्टम इन्स्टॉलेशनचं काम करत असतो. चला वरती बघू पॅनल कशा माउंट केलेले. तर मित्रांनो बघू शकता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सिस्टम जे बसून आपल्याला 15 ते 20 दिवसाचा कालावधी झालेला आहे. तर आता बघू शकता सिस्टमवरती बरीचशी धूळ असल्या कारणाने हे 5 किलोवॅटचं सिस्टम असून देखील 5 किलोवॅटचं आपल्याला या ठिकाणी आउटपुट बघायला भेटत नाही. तर याला प्रॉपर वॉशिंग क्लिनिंग केली तर हे प्रॉपर आउटपुट आपल्याला त्या ठिकाणी देईल. आणि बॅक साईडला जर बघितलं आपण तर सेंटर साईडला आपण या ठिकाणी लाइटनिंग अरेस्टरचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे. माउंटिंगचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपल्या ऑफिसच्या समोरच आपण हा प्रोजेक्ट केलेला आहे. या ठिकाणी जर बघितलं तर इथंच बाजूला आपलं ऑफिस आपल्याला बघायला भेटतंय. आणि त्याच्या एक्झॅक्ट 200-300 फुटाच्या अंतरावर आपण ह्या प्रोजेक्टचं इन्स्टॉलेशनचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि या ठिकाणी बघू शकतो तुम्ही जर बघितलं तर इथं दिसतंय बघा आपल्याला आपण पॅनल कोणत्या ब्रँडचे वापरलेले. तर टीपी सोलार म्हणून आपल्याला इथे याच्यामध्ये शो होत आहे. टीपी म्हणजे टाटा पॉवर सोलारचे हा पॅनल आहे. त्याच्या बाजूलाच त्याचा आपल्याला जो कोड आपण ज्याला बोलतो सिरियल नंबर तर तो आपल्याला त्या ठिकाणी शो होतोय. तर याचं DCR सर्टिफिकेट या सिरियल नंबरवरून आपल्याला या ग्राहकाला देता येतं. जर ते आपण DCR पोर्टलला ट्रॅक केलं तर ते कोणा थ्रू कोणत्या वेंडरनी दिलं तर या सर्व गोष्टी त्या DCR पोर्टलला आपल्याला शो होत असतात. त्याचं एक सर्टिफिकेट देखील आपण कस्टमरला प्रोव्हाइड करत असतो. आणि नॅशनल पोर्टलला देखील अपलोड करायच्या वेळेस आपल्याला त्या सर्टिफिकेटचं काम पडत असतं. तर एकदम प्रॉपर पद्धतीने जागेचं युटिलायझेशन करून या ठिकाणी आपण हा प्रोजेक्ट केलेला आहे. तुम्हाला अशाच नवनवीन सोलारच्या व्हिडिओबद्दल जर अपडेट पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्याला प्रोत्साहित करा. धन्यवाद.